नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की ITIच्या ॲडमिशनसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची माहिती। बघा मित्रांनो, तुम्हाला 2 दिवसात सांगितलं होतं की 2 दिवसांमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ITIच्या ॲडमिशनसाठी लागणाऱ्या डॉक्युमेंट्सवर व्हिडिओ मिळून जाईल। तर बघा मित्रांनो, तो व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। ITIला ॲडमिशनला तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील ते सर्व डॉक्युमेंट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे। अगदी फ्रीमध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता। यामध्ये तुम्हाला जोपर्यंत तुमचं ITIला ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं जाणार आहे। तर बघा, ITIच्या ॲडमिशनसाठी लागणारे सर्व जे काही कागदपत्र आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत। पाहू शकता बघा, ITI प्रवेशाकरता आवश्यक कागदपत्रांची यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तुम्हाला प्रवेशाकरता लागणारे जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा, मागासवर्गीय उमेदवारांच्या आरक्षणाचा दावा करण्याकरता आवश्यक कागदपत्र। बघा, बहुतेक असे उमेदवार असतील ज्यांनी कास्ट म्हणजेच त्यांना त्यांच्या प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी त्यांनी अर्ज केलेला असेल, SC असेल, ST असेल, OBC असेल, SBC असेल, तर त्यांच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतील ते आपण अगोदर या ठिकाणी पाहूया। बघा, SC उमेदवारांसाठी कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे। महाराष्ट्र राज्यातील कार्यकारी दंडाधिकारी यांनी दिलेलं जे काही कास्ट सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला लागणार आहे। STसाठी देखील कास्ट सर्टिफिकेट लागेल। आता विमुक्त जाती भटक्या जमाती म्हणजेच VJ आणि DT NTA विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच SBC यांच्यासाठी बघा, कास्ट सर्टिफिकेट सोबतच 31 मार्चपर्यंत वैधता असलेले नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर पुढे जर आपण पाहिले तर बघा, भटक्या जमाती B, K, D म्हणजेच NT, B, C, D आणि इतर मागासवर्गीय म्हणजेच OBC यांच्यासाठी बघा, कास्ट सर्टिफिकेट आणि सोबतच 31 मार्चपर्यंत वैधता असलेले नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागणार आहे। ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशनला जाल त्यावेळेस तुम्हाला घेऊन जायचे। नंतर खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजेच EWS प्रवर्गासाठी, ठीक आहे, EWSसाठी काय लागणार आहे तर बघा, जर आपण पाहिलं तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या पात्रतेसाठी देण्यात आलेले प्रमाणपत्राचा नमुना म्हणजेच तुम्हाला EWSचे जे काही प्रमाणपत्र ते तुम्हाला आवश्यक असणार आहे। सोबतच पुढील वर्षातील 31 मार्चपर्यंत वैधता असलेले आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या पात्रता जे काही प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला लागणार आहे। नंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गांकरिता या ठिकाणी काय म्हटलेलं बघा, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गांकरिता म्हणजेच SCBCसाठी आहे। तर बघा, जर आपण पाहिलं तर आरक्षण अधिनियम 2024च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि पुढील वर्षातील 31 मार्चपर्यंत वैधता असलेले नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तुम्हाला घेऊन जायचे आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला कास्टसाठी म्हणजे ज्यांना या ठिकाणी कास्टचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्र लागणार आहे कास्ट संदर्भात। आता त्यानंतर बघा, इतर जे काही प्रमाणपत्र ते सर्व उमेदवारांकरिता बंधनकारक असणार आहेत। कोणकोणते तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार नोंदणी कार्ड, आधार कार्ड तुम्हाला सोबत न्यायचे आहे। भारतीय राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे। तिसरं आणि महत्त्वाचं डॉक्युमेंट्स म्हणजे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, परीक्षेची गुणपत्रिका किंवा 10वीची आणि 12वीची गुणपत्रिका। 10वीची देखील गुणपत्रिका आणि 12वीची देखील गुणपत्रिका तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकतात। त्यानंतर पुढे बघा, चौथं शाळा अथवा महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र, अलीकडील शाळा महाविद्यालय शिक्षण घेतलेले जे काही तुमची LC असेल, TC असेल ती तुम्ही घेऊन जाऊ शकता। आता बहुतेक उमेदवार जे सांगत असतात की सर मी पदवी केलेलं आहे, माझी TC चालेल का, तर तुमची TC घेऊन जायची ती देखील चालत असते। फक्त तुमच्याजवळ ओरिजिनल LC किंवा TC असावी लागते। तुम्ही 11वीची घेऊन जाऊ शकता, 12वीची घेऊन जाऊ शकता, तुमच्याजवळ पदवीनंतरची असेल तर ती देखील घेऊन जाऊ शकता। फक्त ओरिजिनल तुम्हाला घेऊन जायचे आहे। तुम्ही जर दुसऱ्या ठिकाणी ॲडमिशन केलं असेल आणि डुप्लिकेट घेऊन जात असाल तर डुप्लिकेट त्या ठिकाणी घेतली जात नाही। ठीक आहे, तर एक वेळेस तुम्ही त्या ठिकाणी ITIला जात असताना ओरिजिनल जी काही LC असेल, TC असेल, तुम्ही ती घेऊन जाऊ शकता। तुम्ही कितीही उच्च शिक्षण घेतलेलं असेल आणि तुम्ही आता ITIला ॲडमिशन घेत असाल तर तुमची जी काही TC असेल, LC असेल ते तुम्ही घेऊन जायचे आहे। ठीक आहे, हे सर्व उमेदवारांकरता बंधनकारक आहे। हे जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगितले 4 डॉक्युमेंट्स कोणकोणते, आधार कार्ड, डोमिसाईल सर्टिफिकेट, 10वी 12वीची गुणपत्रिका आणि तुमचे LC किंवा TC। ठीक आहे, त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे तुमचा प्रवेश अर्ज देखील तुम्हाला घेऊन जायचा आहे। ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरत असता तर तो अर्ज देखील तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे, प्रवेश अर्ज देखील तुम्हाला घेऊन जायचे आहे। आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ITIला जात असाल त्यावेळेस तुम्हाला अलॉटमेंट लेटर तुमचं घेऊन जायचं आहे। बहुतेक ITIमध्ये तुम्हाला अलॉटमेंट लेटर काढून दिलं जात असतं, परंतु जर तुम्ही घेऊन गेला तर ते उत्तम असेल। ठीक आहे, तर तुमचं अलॉटमेंट लेटर देखील तुम्हाला घेऊन जायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला ट्रेड कोणता मिळालेला आहे त्याची तुम्हाला माहिती दिलेली असते। तर ते अलॉटमेंट लेटर देखील तुम्हाला घेऊन जायचं आहे। आता उद्या मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने अलॉटमेंट लेटर असतं, कशा पद्धतीने डाउनलोड करायचे ते तुम्हाला दाखवणार आहे।
त्यासोबतच उद्याच तुम्हाला कशा पद्धतीने ट्रेड मिळत असतो ते देखील दाखवणार आहे. आता बघा उद्या तुम्हाला म्हणजेच तुम्ही बघा यूजर आय डी आणि पासवर्ड मला प्रोव्हाइड करायचा आहे. आता हा जो काही यूजर आय डी आणि पासवर्ड असेल तो आज प्रोव्हाइड करू नका. उद्या सकाळी मला यूजर आय डी आणि पासवर्ड प्रोव्हाइड करा किंवा मग उद्या संध्याकाळी 4 वाजता यूजर आय डी आणि पासवर्ड प्रोव्हाइड करा. म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी सोयीस्कर राहील आणि कोणीही तुमचा यूजर आय डी आणि पासवर्ड घेऊन कुठल्याही पद्धतीचे चुकीचे जे काही काम असतील ते करू शकणार नाही. तर त्यासाठी उद्या संध्याकाळी 4 वाजता मला यूजर आय डी आणि पासवर्ड प्रोव्हाइड करा. मी तुम्हाला लाईव्ह देखील कशा पद्धतीने ट्रेड तुम्हाला लागला आहे किंवा नाही ते चेक करायचं आहे ते तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल. उद्या आपण ह्या ठिकाणी 5 वाजता तुम्हाला ट्रेड त्या ठिकाणी अलॉट होत असतात. 5 नंतर हळूहळू करून म्हणजेच काहींना मेसेज येत असतात, काहींना ते काही वेळेस त्या ठिकाणी नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे साईट जाम असू शकते. त्यामुळे 6 वाजेपर्यंत आपण त्या ठिकाणी तुम्हाला जो काही लाईव्ह व्हिडिओ आहे तो करून 6 वाजेपर्यंत तुम्हाला व्हिडिओ त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाईल. ठीक आहे. यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लाईव्ह त्या ठिकाणी चेक करून दाखवलं जाईल कशा पद्धतीने तुम्हाला ट्रेड मिळत असतो, कसं चेक करायचं त्याची माहिती तुम्हाला मिळेल. आता ज्यांना ट्रेड मिळाला असेल त्यांना SMS द्वारे देखील माहिती मिळणार आहे. ठीक आहे. आता डॉक्युमेंट्स कोणकोणते सांगितलेले ते लक्षात घ्यायचे. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं म्हणजे बघा प्रकार बी उमेदवार. आता हे कोणते उमेदवार आहेत? ज्या उमेदवारांचे अधिवास प्रमाणपत्र अथवा उमेदवाराची आई अथवा वडील महाराष्ट्र राज्याचे अधिवास असल्याचे प्रमाणपत्र. आता हे जे काही उमेदवार आहेत यांचे कोणकोणते प्रकार आहेत हे तुम्ही व्यवस्थितरित्या जे तुम्हाला माहिती पुस्तिका दिली असेल त्यामध्ये पाहू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा उमेदवाराचे आईवडील सीसाठी टाईप सी कॅन्डिडेटसाठी उमेदवाराचे आईवडील हे केंद्र सरकारच्या उपक्रमांमधील कर्मचारी असल्यास त्यांची महाराष्ट्र राज्यात नियुक्ती झाली आहे असे नमूद केलेले कार्यालय प्रमुखाचे प्रमाणपत्र. नंतर टाईप डी आणि ई कॅन्डिडेटसाठी उमेदवाराचे आईवडील हे महाराष्ट्र राज्य शासनाच्या उपक्रमांमधील कर्मचारी असल्याचे कार्यालय प्रमुखांचे प्रमाणपत्र. ठीक आहे. हे तुम्हाला घेऊन जायचे. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा मागास प्रवर्गात मोडणाऱ्या अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी एकतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सर्वांनाच घेऊन जायचे ज्यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्यांना. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते बघा मागास प्रवर्गात मोडणारे विमुक्त जाती भटक्या जमाती अ ब क ड इतर मागासवर्ग विमुक्त मागासवर्ग म्हणजेच VJ DTA NTB NTC NTD OBC SBC यांना कास्ट सर्टिफिकेट आणि 31 मार्चपर्यंत वैधता असलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. नंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी EWSचे प्रमाणपत्र आणि 31 मार्चपर्यंत वैधता असलेलं EWS पात्रता प्रमाणपत्र तुम्हाला सोबत घेऊन जायचे. नंतर महाराष्ट्र राज्यात अधिवास नसलेले संरक्षण सेवेतील कार्यरत कर्मचारी त्यांच्यासाठी अशा पद्धतीने डॉक्युमेंट्स लागणार आहेत. आता अपंग उमेदवारांच्या बाबतीत बघा बहुतेक अपंग उमेदवार देखील या ठिकाणी अप्लाय करत असतात. त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती अपंग उमेदवारांसाठी अपंगत्वाचा प्रकार अपंगत्वाची टक्केवारी कायमस्वरूपी अपंगत्व याबाबतचा स्पष्ट उल्लेख असलेल्या वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र तुम्हाला सोबत घेऊन जायचे जे दिव्यांग उमेदवार असतील त्यांच्यासाठी म्हणजेच अपंग उमेदवारांसाठी. आता अल्पसंख्याक उमेदवारांसाठी बघा धर्माबाबतचे प्रमाणपत्र अथवा उमेदवार मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन शीख पारशी आणि जैन धर्मात मोडतो याचा उल्लेख असलेले शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र LC किंवा TC आणि उमेदवाराचे अधिवास प्रमाणपत्र अथवा उमेदवाराची आई अथवा वडील महाराष्ट्र राज्याचे अधिवास असल्याचे प्रमाणपत्र. ठीक आहे. तुम्हाला तुमचे त्या ठिकाणी डोमिसाईल सर्टिफिकेट मिळत असेल तर ते घेऊन जाऊ शकता किंवा तुमचा आई किंवा वडिलांचं त्या ठिकाणी डोमिसाईल सर्टिफिकेट देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता अल्पसंख्याक उमेदवारांसाठी. आता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील उमेदवारांसाठी म्हणजेच SEBCसाठी आरक्षण अधिनियम 2024च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने दाव्याचे जात प्रमाणपत्र आणि पुढील वर्षातील 31 मार्चपर्यंत वैधता असलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे. ठीक आहे. एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे काय सांगितलेलं आहे तुम्हाला मिळालेले जे काय अलॉटमेंट लेटर असेल ते तुम्हाला न्यायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला तुमचा भरलेला जो काय अर्ज असेल तुम्ही ऑनलाईन भरलेला अर्ज कन्फर्म केलेला अर्ज तो देखील तुम्हाला सोबत न्यायचा आहे. ठीक आहे. एवढं सगळं तुम्हाला सोबत न्यायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला तुमचे फोटो देखील न्यायचे आहेत. तुमचे फोटो ते देखील तुम्हाला न्यायचे आहेत. म्हणजे सर्वचे सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला तुमचे पासपोर्ट फोटो न्यायचे आहेत, आधार कार्ड न्यायचे आहे, तुम्ही भरलेला फॉर्म न्यायचे आहे, जे काही डॉक्युमेंट सांगतो ते देखील तुम्हाला सोबत न्यायचे आहे. एकूणच जर आपण पाहिलं तर जेवढी काही तुमची फाईल तुम्ही त्या ठिकाणी असेल ती सर्वच्या सर्व फाईल तुम्ही सोबत घेऊन जायची आहे. एवढे डॉक्युमेंट्स लागत नाही परंतु जे काही तुम्हाला सांगतो आहे ते तुमच्याजवळ असायला पाहिजेत. एखाद्या वेळेस त्यांनी एक्स्ट्राचं डॉक्युमेंट्स मागितलं तर ते तुमच्याजवळ असणार आहे आणि ते तुम्ही लगेचच त्या ठिकाणी झेरॉक्स वगैरे करून त्या ठिकाणी देऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला घेऊन जायचं आहे. आता LC बघा LC तुमची ओरिजिनल जी काही LC असेल आणि जे काही गुणपत्रक असेल ओरिजिनल ते त्या ठिकाणी जमा करून घेतलं जात असतं एवढं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. ज्यावेळेस तुमचं ITI कंप्लीट होतो ते तुम्हाला परत देखील दिलं जात असतं. अशा पद्धतीने तुमचा पासपोर्ट फोटो देखील तुम्हाला न्यायचे आहेत. त्यानंतर वाढीव गुणांच्या अधिक्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते तर बघा वाढीव गुणांसाठी जर तुम्ही टाकलेलं असेल तर बघा इंटरमिडिएट चित्रकला परीक्षा ज्यांना इंटरमिडिएट चित्रकला परीक्षेमध्ये वाढीव गुण मिळालेले असेल तर त्यांनी ते श्रेणी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र सोबत न्यायचे आहे. त्यानंतर बघा क्रीडा क्षेत्रातील प्रमाणपत्र असेल तर ते देखील तुम्हाला न्यायचे आहे. सक्षम प्राधिकाराचे खेळाचे प्रमाणपत्र
नंतर बोलस्टर स्कूल उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी सक्षम प्राधिकाराचे प्रमाणपत्र तुम्हाला न्यायचे. तांत्रिक विषय घेतलेले विद्यार्थी असतील, बघा तांत्रिक विषय घेतलेले देखील बहुतेक विद्यार्थी आपल्याला कमेंटमध्ये विचारत होते, त्यांच्यासाठी तांत्रिक विषय जर तुम्ही घेतलेला असेल तर त्या देखील तांत्रिक विषयाचा उल्लेख असलेले माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्राचे जे काही SSCचं प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला घेऊन जायचे. माजी सैनिकांसाठी अशा पद्धतीने आहे. नंतर संरक्षण सेवेतील कार्यरत व्यक्तींसाठी अशा पद्धतीने या ठिकाणी प्रमाणपत्र न्यायचे, तुम्हाला वाढीव गुण दिले जातील. आता सर्व उमेदवारांकरता कोणकोणते कागदपत्र आहे बघा. शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र आहेत. कोणकोणते? आधार नोंदणी कार्ड सर्व उमेदवारांकरता, प्रशिक्षणार्थीचे नाव समाविष्ट असलेले रेशन कार्ड, महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र, पालकांचा उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, व्हॅलिडिटी ही जी आहे ती फक्त अनुसूचित जमाती प्रवर्गातील प्रशिक्षणाकरता लागू आहे, म्हणजेच ST प्रवर्गाकरता ही लागू आहे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. ठीक आहे. नंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक AWS प्रमाणपत्र फक्त खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील प्रशिक्षणार्थीकरता लागू. दिव्यांग प्रवर्गातील प्रशिक्षणार्थीकरता वैद्यकीय मंडळाकडून दिलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र ज्यात अपंगत्व कायमस्वरूपी असून त्याचे प्रमाण 40% जास्त आहे असा स्पष्ट उल्लेख आहे, ते प्रमाणपत्र. पुढील वर्षातील 31 मार्चपर्यंत वैधता असलेले नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. विमुक्त जाती आणि भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील प्रशिक्षणार्थ्यांसाठी SC ST साठी नॉन क्रिमिलियर लागत नाही, त्यांनी नाही न्यायचं. ठीक आहे. त्यांना मिळत देखील नाही, त्यांनी काढायचं देखील नाही, त्यांनी घेऊनच जायचं नाही. ठीक आहे. त्यांना लागत नाही. तर अशा पद्धतीचे संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. आता राहिला विषय, तुम्हाला उद्या जी काही मेरिट लिस्ट लागणार आहे ती कशी चेक करायची, तर उद्या मी तुम्हाला लाईव्ह चेक करणार आहे. ठीक आहे. लाईव्ह चेक करून तुमचा जो काही व्हिडिओ तुम्हाला तो त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाईल, कशा पद्धतीने चेक करायचं आहे. उद्या तुम्ही मला 4 वाजता युजर ID आणि पासवर्ड प्रोव्हाइड करायचा आहे. तो युजर ID आणि पासवर्ड मी सेव्ह करेल, लगेचच डिलीट करायचा आहे, म्हणजेच जेणेकरून मी तुम्हाला लाईव्ह देखील त्या ठिकाणी चेक करून दाखवणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जे काय अलॉटमेंट लेटर आहे, ट्रेड जे आहे तुम्हाला कशा पद्धतीने अलॉट होतो ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता बघा, ही जी काही ट्रेडची लिस्ट लागते का, म्हणजेच तुम्हाला यादी येईल का, तर यादी वगैरे काहीही येत नाही. ज्यांना ट्रेड मिळाला नाही त्यांना काहीच त्या ठिकाणी अपडेट पाहायला मिळत नाही. ठीक आहे. एवढं लक्षात घ्या, म्हणजे मी तुम्हाला उद्या त्या ठिकाणी संपूर्ण जी काही माहिती ती दाखवणारच आहे. संपूर्ण माहिती अशा पद्धतीची होती, संपूर्ण कागदपत्र तुम्हाला सांगितले. अजूनही काही डाऊट असेल कागदपत्रांसंदर्भात तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशा अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. ITला ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं मार्गदर्शन तुम्हाला केलं जाणार आहे. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.